अंकल सांभाळू ना अंकल. मी पण बघतो हा मोर कसा वाजतो ते. माझं नाव शिकारी अंकल असंच पडलं नाहीये. Wingsuit on. Wingsuit on. X-ray vision on. X-ray vision on. वीर, काही पत्ता लागला का? काहीच पत्ता लागला नाही, पण मला माहितीये की तो बंटीच्या शिकारी अंकल कडेच असणार आणि त्याचा फार्म हाऊस शिकारपूर मध्येच आहे. तुम्ही दोघे इकडेच थांबा, मी बघून येतो. अंकल हा डान्स करतच नाहीये. तो डान्स करणार, नक्की करणार. त्याला पाऊस हवाय आणि मी पाऊस देणार. अहो त्याला सोडून द्या. असं एखाद्या पक्षाला बंद करून ठेवणं योग्य नाही. पप्पा, तो खूप दुःखी आहे. डान्स कसा करणार? तुम्ही त्याला सोडून द्या, मग तो डान्स करेल. तुम्ही माय लेकी माझा प्रत्येक खेळ बिघडवून टाकता. जा तुमचं काम करा. मी पाऊस पाडतो. हा पावसाने खुश होऊन डान्स नक्की करेल. ओ बघा पाऊस आला. किती छान वातावरण आहे. मला मूर्ख समजतोय. तुला डान्स बघायला तर मिळणार नाही. मीच बघून घेतो. मोरा मोरा तू पळून जा. पप्पांनी तुला पाहायच्या आधी पळून जा तू. ही आई आणि मुलगी खूप भल्या आहेत. अंकल अंकल मोर पळून गेला. मोर पळून गेला अंकल. रामू, नथू, मायकल, सिमॉन सगळे एकत्र. प्लीज पटकन लाईटचा बंदोबस्त कर बघू. हा हा, आणि लवकर कर. मला माझा फेवरेट कार्टून शो बघायचा आहे. अरे कसं बोलतोस रे रोबोबॉयशी? रोबोबॉय प्लीज हेल्प अस. मी काहीतरी करतो. तोपर्यंत तुम्ही सगळे कारची हेडलाईट चालू ठेवा, नाहीतर सगळीकडे अंधारच अंधार होईल. तुला लोकांच्या मदतीसाठी यावंच लागेल आणि मग आजोबा सगळीकडे अंधार आहे. मला समजत नाहीये हे झालं तरी कसं. हे मॅडमॅक्सचं कारस्थान आहे. आधी शहरात विजेची काहीतरी सोय करावी लागेल, नाहीतर असाच अंधार राहिला तर शहरात सगळीकडे चोऱ्यामाऱ्या सुरू होतील. आजोबा, आमच्यावरून एक काळी सावली उडत उडत गेली आणि अचानक अंधार झाला. चला तुमच्या लॅब मध्ये बघूया की आपल्या सीसीटीव्ही मधून त्याची इमेज कॅप्चर झाली आहे की नाही. हो चल, आपल्या सीसीटीव्ही मध्ये त्याची इमेज नक्की दिसली असेल. वीर चिंटूला बोलव. आपण त्याच्याकडून कमीत कमी या गच्चीवर तरी लाईट पेटून घेऊ. हा, गुड आयडिया. काय झालं इमली? वीर कुठे आहे? सगळ्या शहरात अंधार आहे. सगळे वैतागले आहेत. प्रत्येक घरावरती असा एक बल्ब पेटव. असं वाटेल की एक ताराच चमकत आहे. मी एक तारच चमकवतो. बल्ब का पेटवायचा आहे? अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. पप्पा पप्पा, एक तारा आपल्या गच्चीवर सुद्धा आहे. चला चला ताऱ्यावर चढूया. चड्डा अंकल, कुठे चालला आहात? हा वरती निघून गेला तर अडकून बसेल.
मला स्टार वर बसून चहा प्यायला खूप आवडतं इमली. बंटीची मम्मी चहा आणायला गेली आहे. हा माझा स्वतःचा स्टार आहे, माझ्या मालकीचा. चिंटू हे काय केलंस तू? वीर वीर बघ चिंटूने काय करून टाकलं. विश्वासच बसत नाहीये की इतके तारे खाली आले. हो, हे परमेश्वराचे कसले कसले चमत्कार आहेत. मी घरी जातो. माझ्या गच्चीवर पण एखादा तारा असेल. हे कसं होऊ शकतं? प्रत्येक घरावरती एक तारा आहे. वीर हे सगळं नाही करू शकत. हे एका रोबोटला शक्य नाही. ओ नो! जर चिंटूने असा डान्स केला तर वीरचा ग्रुप जिंकून जाईल. आपल्याला काहीतरी करावंच लागेल. जिंटू तू जादूचा वापर करून डान्स करतोयस. जादू न करता प्रॅक्टिस कर प्लीज. आपण कॉम्पिटिशन मध्ये जादूचा वापर नाही करू शकत. का नाही करू शकत? कुणालाच कळणार नाही. पण आपल्याला तर माहिती आहे ना, ही चीटिंग ठरेल. कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये चीटिंग करणं योग्य नाहीये. तुला तर माझ्या जादूचा नेहमीच प्रॉब्लेम असतो. वीरला माझ्या टॅलेंटची कदरच नाहीये. चला जाऊन कुठेतरी काहीतरी खाऊन घेतो. खूप भूक लागलीये. हॅलो चिंटू. हाय बंटी. चॉकलेट खाणार? हो, मला चॉकलेट खूप आवडतं. मी तुला रोज रोज अशीच चॉकलेट खायला देऊ शकतो, पण एका अटीवर. कसली अट? तू आमचा गुरु बनून जा. आम्हाला पण डान्स शिकव. तुम्ही आम्हाला तुमचे शिष्य बनवाल का गुरुजी? हो, का नाही. पण दररोज चॉकलेट खायला देण्याची गोष्ट लक्षात ठेव. चला प्रॅक्टिस करूया. आता हा जिंटू कुठे गायब झाला? माझी कंबर. जिंटू तू नीट शिकवू नाही शकत का? मी तुला चॉकलेट नाही देणार, काहीच नाही देणार. चॉकलेट तर तुझ्याकडूनच मिळणार आहे. मग थोडी जादू तुझ्यावरच केली तर? तू शिकला आहेस, पुन्हा कर. वाव, मी करून दाखवलं. डान्स गुरु, थँक यू. किती गोंडस टॉय आहे. चल बोल, हे बघ, हे अगदी बावल्यासारखं आहे. माझा डॉंकी सेन्स म्हणतोय या टॉयला फेकून दे. काहीतरी धोका आहे. उडताना गाजर खायची मजा औरच आहे. वीर, हे बघ, हे किती गोड टॉय आहे. आपल्या गच्चीवर पडलेलं होतं. बहुतेक कुठला तरी पक्षी कुठून तरी याला घेऊन आला असेल आणि इथे पाडला असेल. वीर, हे टॉय हसत आहे. त्यातलं कुठलं तरी बटन दाबलं असशील. माझा डॉंकी सेन्स धोक्याची घंटी वाजवत आहे. त्याला फेकून दे लवकर. विंग सूट ऑन.
इमली मी येत आहे. इमली, वीरला काय झालंय? माहिती नाही, तो हलत डुलत नाहीये. पटकन याला आजोबांकडे घेऊन जावं लागेल. बहुतेक आज बॉसचं स्वप्न पूर्ण झालं. आजोबा, वीर बरा तर होईल ना? हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. आय एम सॉरी आजोबा. हे सगळं माझ्यामुळे झालंय. ना मी उडायचं म्हणालो असतो, नाही असं झालं असतं. आय एम व्हेरी सॉरी आजोबा. मुलांनो, सॉरी म्हणण्याची काहीही गरज नाहीये. हे सगळं मॅडमॅक्स मुळे झालेलं आहे. वीर बरा होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळी कनेक्शन्स अगदी योग्य प्रकारे जोडली गेली आहेत आणि आता सगळ्यांनी 3